मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रूयतां देवदेवेशो नारायण जगत्पते त्वदीये नावधानेन कथयिष्ये शुभाः कथा। सगळ्यांनी म्हणायचंय हरये नमः हरये नमः हरये नमः। आजचा कथा प्रसंग शुकमुनी परीक्षित राजाला सांगतात। शुक उवाच तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं चतुर्भुजं शङ्खगदायुधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं सांद्रपयोदसौभगम्। काल आपण भगवंतांच्या जन्माची कथा ऐकली। भगवंत काल जन्माला कुठे आलेत? मथुरा भगवान यत्र नित्यं सन्निहितो हरिः। मथुरा नगरीमध्ये आपल्या बरोबर आवाज आपल्या पुण्यभू भारतवर्षामध्ये 7 तीर्थक्षेत्र असे आहेत की त्या 7 तीर्थक्षेत्रांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। कुठले? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका। या मोक्षपुरी आहेत। याच्यातली दुसरी मोक्षपुरी मथुरा। या मथुरा नगरीमध्ये साक्षात भगवंत पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद घन नारायण काल जन्माला आला। कसा जन्माला आला? तुमच्या आमच्यासारखा जन्माला आलेला नाही। शुकमुनी वर्णन करतात। तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं चतुर्भुजं शङ्खगदायुधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं सांद्रपयोदसौभगम्। भगवंत जन्माला कसा आला त्याचं वर्णन करतात। अद्भुतं बालकं। कसं बालक जन्माला आलं? अद्भुत। अद्भुत म्हणजे न भूत न भविष्य न वर्तमान या तीनही काळात असं बालक जन्माला आलेलं नाही, येणारही नाही। परीक्षित राजाने प्रश्न विचारला। म्हणे अशी काय विशेषता होती? म्हणे आई तमद्भुतं बालकं अंबुजे क्षणं। अंबुजे क्षणः अंबुवत ईक्षणः यस्य स अंबुजे क्षणः। भगवंत जन्माला आलेत त्याच वेळेस त्यांचे दोनही डोळे समुद्राप्रमाणे निळेशार होते। शुकमुनी परीक्षितीला विचारतात, सांग परीक्षिता, निळे डोळे असलेलं बालक आजपर्यंत पृथ्वीवर जन्माला आलंय का? घारे डोळे असतील पण निळे नाहीत। निळे डोळे फक्त कोणाचे होते? भगवान श्रीकृष्णांचे। अंबुजे क्षणः। दुसरं विशेषत्व सांगितलं। भगवंत जन्माला आलेत कसे? म्हणे चतुर्भुजम। 4 हात जन्मतः होते। 4 हात असलेलं बालक कधी या पृथ्वीवर जन्माला आलंय का? सांग परीक्षिता। पण 4 हात होते हे महत्वाचं नाही। त्या 4 हातांमध्ये शंख चक्र गदायुधायुधम। अनुक्रमे भगवंतांच्या हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म हे 4 आयुध जन्मतः होते। मी तुम्हाला प्रश्न विचारतो, देवाचं सोडून द्या। आपण जन्माला आलो, आपल्या हातात काय होतं? आपण जाणार, आपल्या हातात काय आहे? आणि प्रश्न समजला तर बघा आजही आपल्या हातात काय आहे? आमची आई सांगते, म्हणे संकेत तू जन्माला आला त्यावेळेस तुझ्या हातात जन्मतः 1 तोळे सोन्याची अंगठी होती. शक्य आहे का?
आपण रिकाम्या हाताने येतो, रिकाम्या हाताने जातो. भगवंत रिकाम्या हाताने आला नाही. आजचा विषय नाही, पण सांगतो भगवंत रिकाम्या हाताने गेलाही नाही. शंख चक्र गदार युधायुधम इथपर्यंत ठीक. शुकमुनी पुढे सांगतात भगवंत जन्माला आला त्याच वेळेस भगवंतांच्या छातीवरती श्रीवत्स लक्ष्मम, भगवंतांच्या छातीवरती श्रीवत्स चिन्ह होतं. श्रीवत्स चिन्ह म्हणजे काय? हे कोणाच्या छातीवर आहे? तर म्हणे हे आहे वैकुंठात शेषाच्या शय्येवर शयन करणाऱ्या नारायणाच्या छातीवर. हा नारायण एक दिवस शयन करत होता, त्यावेळेस हा खरंच शांत आहे का? परीक्षा घेण्याचं ठरवलं भृगु ऋषींनी, म्हणून छातीवरती लाथ मारली. भगवान नारायण म्हणतात आपल्या छातीवरती ब्राह्मणाची लाथ पडली, ही सांभाळून ठेवली पाहिजे. म्हणून त्या लाथेचं चिन्ह, त्याचं नाव श्रीवत्स चिन्ह. कुठलं चिन्ह? भगवंतांनी जपून ठेवलं होतं. मी प्रश्न विचारतो, कोणाच्या छातीवर आहे ते? वैकुंठातल्या नारायणाच्या. आणि आज तेच चिन्ह कोणाच्या छातीवर दिसतंय? भगवान श्रीकृष्णांच्या. याचा अर्थ असा, वैकुंठातला नारायण, आज जन्म घेतलेला भगवंत दोघंही वेगळे नाही. हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर भगवंतांना जन्मतः बर्थमार्क, जन्मचिन्ह, जन्मखूण होती, है की नाही? श्रीवत्स लक्ष्मम. भगवंतांच्या छातीवरती जन्मतः गलशोभिकौस्तुभम, कौस्तुभ मण्यांची माळ. भगवंतांनी लक्ष्मीला पाहिलं, लक्ष्मीने नारायणाला पाहिलं समुद्र मंथनाच्या वेळेस, आणि दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. दोघांनी विवाह करण्याचं ठरवलं. अजून झालेला आपल्या भाषेत एंगेजमेंट फक्त. काय झालं? त्यावेळेस लक्ष्मीने नारायणाला प्रेझेंट दिलेली वस्तू म्हणजे कौस्तुभमणी. त्याला रिंग सेरेमनीज म्हणतात ना. तिने काय दिलं होतं? आज भगवंतांच्या छातीवरती तो कौस्तुभमणी जो लक्ष्मीने नारायणाला दिलेला होता तो गळ्यामध्ये रुळतोय. याचा अर्थ सोपा सांगतो, भगवंतांनी 16,108 विवाह केले, पण ते लक्ष्मीशिवाय दुसऱ्या कोणाशीही केलेले नाहीत. 16,108 लक्ष्मीचे स्वरूप होते. काय होते? लक्ष्मीशिवाय भगवंत कोणाशीही विवाह करत, ते पत्नीशी एकनिष्ठ. जन्मतः गलशोभिकौस्तुभम. भगवंत जन्माला आले त्याच वेळेस परीक्षिता भगवंतांच्या अंगावरती पीतांबरम. अंगावरती काय होतं? म्हणजे देवकीला दुपट शिवावं लागलं नाही. भगवंत वस्त्र घालूनच आले. पीतांबरम. इथपर्यंतही ठीक. पुढे तर सर्वोत्कृष्ट भगवंतांचं ऐश्वर्य सांगितलं. सांद्र पयोद सौभगम. भगवंतांचा जन्म अंधार कोठडीतला. अंधार कसा असतो रंगाने सांगा? काळ कोठडी कशी असते? तीही रात्र होती कृष्ण पक्षातली, तीही कशी होती? आणि श्रीकृष्णही कसा होता? लाईट गेल्यानंतर कोळसा सापडेल का घरात? सांगा मला. मग हा श्रीकृष्ण कोळशापेक्षाही काळा, हा दिसणार कसा? म्हणून भगवंतांनी जन्मतः युक्ती केली. सांद्र पयोद सौभगम. या जगातला सगळ्यात शुभ्र रंग कुठे असतो माहिती आहे का तुम्हाला? जगातला सगळ्यात शुभ्र रंग. हे धोतर माझं शुभ्र आहे, पण हे सगळ्यात शुभ्र नाही. या कूलरचा रंग पांढरा आहे, शुभ्र आहे, पण हे जगातलं शुभ्र नाही. इथे हे द्रोण ठेवलेत पांढऱ्या रंगाचे, शुभ्र आहेत,
पण हा जगातला शुभ्र रंग नाही सर्वोत्कृष्ट. सगळ्यात जास्त शुभ्र रंग कुठे असतो तर दुधाच्या फेसावरती. कुठे असतो? तुम्ही धारोष्ण दूध काढलं असेल, बादलीत दूध काढतात तेव्हा दुधावर काही येतो? तो जगातला सर्वोत्कृष्ट पांढरा रंग असतो. भगवंत जन्माला आलेत त्याच वेळेस भगवंतांच्या शरीराभोवती दुधाच्या फेसाप्रमाणे पांढरी शुभ्र वलयांकित रेष होती. आपल्या घरात एखादा फोटो ठसठशीत दिसावा म्हणून आपण त्याला लाइटिंग करतो की नाही? भगवंतांनी जन्मतः स्वतःच्या शरीराभोवती काय ठेवली आहे? लाइटिंग. असं बालक जन्माला आलंय का हो? मला सांगा तुम्ही. सांद्रपयोद सौभगम. वसुदेव देवकीने ते बालक बघितलं, आश्चर्यचकित झाली. लक्षात आलं. काय लक्षात आलं? म्हणे हा आपला मुलगा असू शकत नाही. इतका सर्वांग सुंदर बाळ यांच्यावरही नाही, यांच्यावरही नाही, आपल्या घरात कोणावरही नाही. लक्षात आलं हा कोण असावा? परब्रह्म नारायण असावा. म्हणून वसुदेव देवकीने नमस्कार केला. ती म्हणतायत श्रीकृष्ण कृष्ण सखवृष्णी वृषभाव निद्र राजन्यवंशदहना नपवर्गवीर्य गोविंद गोद्विज सुरारति हरावतार योगेश्वराखिल गुरु भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण भगवान. पण हे रूप बघितलं आणि भगवंतांचं हे रूप अदृश्य झालं. इत्युक्त्वासीत् हरिस्तूष्णीं भवत प्राकृत शिशुः. भगवंत सामान्य बालकासारखे रडायला लागले. मग वसुदेव देवकीला वाटलं हा माझा मुलगा आहे. इतका वेळ तिला वाटलं नाही, पण जेव्हा भगवंतांनी रडायला सुरुवात केली, 2 हात गायब करून टाकले, शंखचक्र गायब करून टाकलेत, पितांबर गायब करून टाकलेत, सामान्य बालकांसारखे आलेत. त्यावेळेस वसुदेव देवकीला काय वाटलं? हा बालक माझा आहे. भगवंत इतके श्रेष्ठ आहेत परीक्षिता की त्यांच्या मुठीत माया राहते. आपल्या नाशिकमध्ये नाही तसं, पण बाहेरगावी अनेक स्त्रियांच्या मुठीत नवरा राहतो. भगवंतांच्या मुठीत कोण राहते? माया. त्यांनी मायेने 2 क्षणात सर्व रूप निवृत्त केलं. काय झालं का? नाशिकमधले पुरुष श्रेष्ठ आहेत. त्यांनी बायकांना मुठीत ठेवलेलं. असो, भगवंत जन्माला आलेत त्याच वेळेस भगवंतांच्या डोक्याजवळ रत्नजडीत टोपली होती. रत्नजडीत बरं, चम 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 चमकणारी रत्नजडीत टोपली. त्या टोपलीमध्ये सुंदर 1 दिवसाला पुरेल, 1 दिवसाच्या बालकाला अशी सुंदर गादी टाकलेली, छोटंसं पांघरून ठेवलेलं, 2 तक्के लोट ठेवलेले, उशी ठेवलेली. अशा त्या टोपलीमध्ये भगवंतांना ठेवलं. वसुदेवाने टोपली घेतली, डोक्यावर ठेवली. आश्चर्य घडलं. वसुदेवाच्या हातातल्या हातबेड्या गळून पडल्या, पायबेड्या गळून पडल्या, कमळेचे साखरदंड गळून पडले. भगवंताला डोक्यावर घेण्याचा अवकाश फक्त सगळे बंधनं काय होतात? निवृत्त होतात. तुम्ही खरं सांगा, आपण आपल्याला संसाराने बांधलंय का संसाराने आपल्याला बांधलंय? तुम्हाला मी कितीही भागवत सांगितलं तरी मला पूर्ण कल्पना आहे की परवापासून पहिले पाढे जैसे थे, पहिले पाढे 55. कारण आपण संसारात राहतो. कुठे राहतो? संसारात सगळं करून सगळं करता येत नाही. मग म्हणावं लागतं की संसार सोडता येत नाही. पण भागवतात सांगितलंय संसाराने तुम्हाला धरलेलंच नाही आहे, तुम्ही संसाराला धरलं आहे. इथून जवळ आहे द्वारका. द्वारका जवळ आहे ना. त्या द्वारकेजवळ टाकळी म्हणून गाव आहे. समर्थ रामदास स्वामींनी तिथे तपश्चर्या केली. एक मनुष्य त्यांच्याकडे गेला. म्हणे महाराज
मला संसाराने धरलंय, संसार मला सोडायचा आहे. रामदास स्वामींनी उत्तर दिलं नाही. ते उठले, एका झाडाजवळ गेले, झाडाला मिठी मारली आणि आरडाओरडी करायला सुरुवात केली. झाडाने धरलं, झाडाने धरलं, झाडाने धरलं. तो मनुष्य उठला, अहो म्हणे महाराज झाडाने कुठे तुम्हाला धरलंय, तुम्ही झाडाला धरलं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अरे बावळटा, हे जर तुला समजतं तर संसाराने तुला कुठे धरलंय, तू संसाराला धरलंय. मग संसार धरणं म्हणजे काय, सोडणं म्हणजे काय, हे तुम्हाला मी परवा 7व्या दिवशी सांगेन, ज्यावेळेस परीक्षित राजाला शुकमुनी भागवत धर्माचं निरूपण करते. आज मी तुम्हाला एवढंच सांगतो, भगवंतांना डोक्यावर घेतलं की संसार प्रपंचाचे बंधन गळून पडतात. वसुदेवाचं बंधन गळून पडलं. वसुदेवाने टोपली घेतली, कारागृहातनं बाहेर आलेत, सगळे मथुरावासी निद्रिस्त आहेत. भगवंतांचं पहिलं दर्शन वसुदेवाला झालं, देवकीला झालं, पण जसा कारागृहाच्या बाहेर भगवंत आला, कल्पना करा, मी वसुदेव, टोपली माझ्या डोक्यावर आहे, भगवंतांचा चेहरा कुठे असेल आता, कुठे असेल, वरती आकाशाकडे. आणि आकाशातनं भगवंतांना बघितलं चंद्राने. आज भगवंत चंद्रवंशात जन्माला आलेत ना, पौर्णिमेसारखा चंद्र होता, काल सांगितलं मी अष्टमीला. त्या चंद्राने अमृतम स्त्रावयेत, भगवंतावरती अमृताचा अभिषेक सुरू केला. चंद्राजवळ अमृत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तो पृथ्वीवरती सर्व वस्तू पदार्थांवर काय सोडतो, अमृत. म्हणून आपण चंद्रप्रकाशात दूध पितो की नाही, त्या दिवशी चंद्र काय सोडत असतो किरणातनं. आज कोजागिरी पौर्णिमा नाही तरीसुद्धा चंद्राने भगवंतावरती अभिषेक कशाचा केला, अमृताचा. जांभाई यायला लागली, गोपाल कृष्ण भगवान. तुम्ही एक पेल्यात पाणी घेऊन बसा आणि एक मालाही द्या, मालाही येते, खरं सांगतो मी. आज भाजीच तशी झाली होती हो. बरं असो. चंद्राने अमृताचा अभिषेक सुरू केला. पण चंद्राची एक अडचण आहे, चंद्राला एकट्याला राहता येत, चंद्राला नेहमी ढगांमध्ये राहावं. संस्कृतमध्ये ढगांना म्हणतात नभ. त्या नभांनी विचार केला, ज्या अर्थी चंद्र अमृताचा अभिषेक पृथ्वीवर करतोय, त्या अर्थी विशेष तरी खाली कोणीतरी व्यक्ती असली पाहिजे. त्यांनी बघितलं आणि त्यांना पूर्ण परब्रह्म नारायण दिसला. त्या ढगांनी नाचायला सुरुवात केली. मंद मंद मनुगर्जित मेघा, मंद मंद गर्जना सुरू केली, गडगडाट सुरू केला. पण चंद्रासारखं त्यांच्याकडे अमृत होतं का, म्हणून त्यांनी पाण्याचा अभिषेक सुरू केला. भगवंत जन्माला आला त्यावेळेस त्याला आंघोळ कशाने, अमृताने, नभातल्या पाण्याने. भगवंतावरती अभिषेक सुरू आहे. हे पाहिलं भगवंतांचा अग्रज शेष नारायण. तो शेष चिडला. या जगातला सगळ्यात संतापी प्राणी शेष बरं का, सर्पासारखा संतापी प्राणी. तो रागाने चंद्राकडे बघू लागला, रागाने नभांकडे बघू लागला आणि रागवत म्हणू लागला, अरे चंद्रा, अरे नभांनो, तुम्हाला काही समजतं का, श्रावण महिना आहे, सर्द वातावरण आहे, भगवंत नुकतेच जन्माला आलेत, त्यांच्या अंगावर पुरेसे वस्त्र नाहीत, मध्यरात्री 12ची वेळ आहे, तुम्ही त्यांना अमृताने पाण्याने चिंब भिजवलं तर भगवंत आजारी पडणार नाहीत का, असं म्हणून तो रागवू लागला. पण वसुदेवाच्या पाठीमागून तो आला आणि भगवंतावरती शेषोल बगा भार निवारयन गणै, भगवंतावरती काय केलं, फणा धरला. बघा, खरं सांगा, भगवंत आपल्यासारखा जन्माला आला का, भगवंतांचं किती वैशिष्ट्य आहे, ऐश्वर्य आहे. शेषाचा फणा काय, अमृताचा अभिषेक काय, शुद्ध पाण्याने स्नान काय, रत्नजडित टोपली काय, मऊ सूत गादी काय. भगवंत पूर्ण ऐश्वर्यांनी युक्त आलेले होते.
आता वसुदेव भगवंतांना घेऊन कारागृहातनं निघाला, यमुनेच्या तीरावर आला. पाहतो तर काय, यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. दुथडी भरून म्हणजे नाशिकच्या लोकांना सांगण्याची गरज नाही, बालाजी कोठाला पाणी लागतं की नाही. त्या कोठावरनं जर आपण गंगा बघितली तर कोठावरती पाणी ज्या वेगाने आदळतं, गंगा असते तिकडे, आपण असतो इकडे, मध्ये दगडी कोट आहे, तरीसुद्धा पाण्याचा आघात आपल्याला जाणवतो. अशी ती यमुना दुथडी भरून वाहतीये. परीक्षिता, वसुदेव लहान बाळाला घेऊन त्या नदीत उतरेल का? उतरेल का हो? कोण लहान बाळ घेऊन उतरेल त्या पाण्यात? पण सर्वप्रथम यमुनेला एवढं पाणी आलं कुठून होतं? एवढा पाऊसच झालेला नाही, तर एवढं पाणी आलं कुठून? मी पुढे श्लोक म्हणणार आहे, हा श्लोक भागवतातला नाही, पण आशय मात्र त्या श्लोकाचा आहे, समजावं म्हणून म्हणतो. तुम्हाला येतही असेल म्हणा. घडलं असं, आज भगवंत यमुनेतनं प्रवास करणारे हे समजलं. कोणाला? गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमणवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलई समुद्र सहिता कुर्यात सदा मंगलम. आज भगवंत यमुनेतनं प्रवास करणारे हे गंगा नदीला समजलं, सरस्वतीला समजलं, ब्रह्मपुत्राला समजलं, नाशिकच्या गोदावरीला समजलं, कृष्णा नदीला समजलं, तुंगभद्रा नदीला समजलं, चंद्रभागा नदीला समजलं. सगळ्या नद्यांनी समुद्रसहिता समुद्रांसकट स्वर्गामध्ये तातडीची बैठक बोलवली. यमुना सुद्धा त्या बैठकीत होती. त्या गंगादी नदींनी यमुनेला विचारलं, का ग यमुने, आम्ही ऐकलं ते खरं का? म्हणे काय? म्हणे आज पूर्ण परब्रह्म नारायण तुझ्या जलातनं प्रवास करणार आहे. म्हणे हो. न करून सांगतील कोणाला? म्हणे. ती अशी का म्हणते? मी फार जास्त काही सांगत नाही. भगवंतांची ती 4थ्या नंबरची पत्नी आहे. उद्या कथा सांगणार मी. तिचं नाव कालिंदी आहे नाव. ते माझ्यातनं न जाणार तर जाणार कुठून? म्हणे माझ्यातनं प्रवास करणार आहे. मग त्या नद्या बसलेल्या होत्या, अचानक उभ्या राहिल्या आणि यमुनेची प्रार्थना करू लागल्या. यमुने त्वं महाभागे सदा श्रीकृष्ण प्रिये हरिवल्लभे. हे यमुने, तू खरी भाग्यवान आहेस, तू श्रीकृष्णांची अत्यंत प्रिय आहेस. प्लीज आमची रिक्वेस्ट, आम्ही तुझ्या पाण्यात आमचं पाणी घेऊन येऊ का? विनंती आहे बरं का, रिक्वेस्ट आहे. त्या यमुनेचा भाव वधारला. तिने सांगितले, बघा म्हणे अवश्य या, पण अट आहे. म्हणे काय? तिथे आल्यावर गडबड करायची नाही. म्हणे काय गडबड? म्हणे तिथे आल्यावर तुम्ही म्हणाल मी गंगा आहे, मी वरून वाईन, मी गोदावरी आहे, मी 2 नंबरला वाईन, मी नर्मदा आहे, मी 3 नंबरला वाईन. ती काही गडबड चालणार नाही. भगवंत मला भेटायला येणार आहेत. सगळ्यांच्या वर पाणी माझं असेल आणि माझ्या खाली तुमचं पाणी असेल. नाही तर तुम्ही आत्ता माझे पाय धरत आणि तिथे जाऊन टुनकन माझ्यावर येऊन बसाल. हे काही जमणार? सगळ्या नद्यांनी होकार दिला. पुढे काही सांगण्याची गरजच नाही. तुम्हीच आता इमेजिन करा. यमुनेत गंगा आली, गोदावरी आली, नर्मदा आली, ब्रह्मपुत्रा आली, शरयू आली, तुंगभद्रा आली, समुद्रसहिता समुद्र आले. पाणी कमी होईल का वाढेल? जलस्तर वाढला. आणि अशी ती दुथडी भरून यमुना वाहू लागली. भगवंतांनी युक्ती केली. परीक्षिता, टोपलीच्या बाहेर आपलं दक्षिण चरण काढलं. काय केलं? उजवा पाय, आणि यमुनेला फक्त त्या चरणाचा स्पर्श केला.
त्या चरणाच्या स्पर्शाने भागवतात लिहिलेलं आहे की यमुने भगवंतांची होणारी पत्नी अजून झाली आहे का, म्हणून ती सलज्जिता लाजली की मी पत्नी झालेली नसताना यांनी मला स्पर्श केला. झटकन लाजली, तिथून गेली. ती निघाल्याबरोबर गंगा निघाली, गोदावरी निघाली, नर्मदा निघाली. परिणाम भागवतात लिहिलंय यथा पूर्वेन रामेण, ज्याप्रमाणे श्रीरामचंद्रांना रामेश्वर क्षेत्री समुद्राने दुभंगून वाट करून दिली, तशी यमुनेने भगवान श्रीकृष्णांना दुभंगून काय करून दिली, भगवंतांना घेऊन वसुदेव गोकुळामध्ये आला, नंदालयाच्या घरी आला. नंदालयम म्हणजे नंदाचं घर. पाहतो तर काय तिथे शांत झोपलेले, पण एका खोलीत उजेड होता. त्या खोलीकडे निघाला. पाहतो तर काय यशोदा प्रसूत झालेली होती. तिने सुंदर बालिकेला जन्म दिलेला होता. वसुदेवाने आपला बालक तिथे ठेवला. ती बालिका उचलली, डोक्यावरच्या टोपलीत ठेवली आणि उलट्या पावली तो कारागृहात आला. परीक्षिता, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हती, साक्षात जगदंबा जगज्जननी योगमाया होती. पण ती माया होती. तुम्हाला माया माहिती आहे ना, मराठीत गाणे वेड्या आईची वेडी माया. माया ही नेहमी वेडी असते, ती शहाणी कधी नसते. आणि मायेला फार काही येत नाही. मायेला दोन गोष्टी पक्क्या येतात, माया रडते आणि रडवते. माया फक्त काय करते, रडते आणि रडवते. मुलीच्या पसंतीचा नवरा आहे, मुलीच्या पसंतीचं घर आहे, मुलीच्या पसंतीप्रमाणे संसार सुरू आहे. ती तिकडे आनंदात आहे, पण चुकून 2 दिवस माहेरी आली, तिसऱ्या दिवशी जायला निघाली की सारखी मागे वळून पाहते आणि काय करते. तिला विजय काय रडण्यासारखं इथे, तुला म्हटलं आज राहा तर तू राहणार नाही, आम्हाला माहिती. तुला रडू येत आहे, राहते का आज, नाही नाही मला जायचं आहे, पण तरी मागे वळून पाहते. आणि कारण माया ही नेहमी कशी असते, वेडी. आणि तिला काय येतं, फक्त रडायला येतं आणि ती रडायला भाग पाडते. हे मायेचं वैशिष्ट्य. भगवद्गीतेत भगवंत मायेचं वर्णन करतात. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम येव प्रपद्यन्ते मायाम येतांतरन्ति ते. मम माया, भगवंतांची माया आहे ती. परीक्षेचा पेपर आहे, क्वेश्चन पेपर. आणि प्रश्नपत्रिका ही नेहमी अवघड असते, माया नेहमी अवघड असते. ती माया आली, रडायला लागली. भगवंत जोपर्यंत मथुरेत होते आवाजसुद्धा नव्हता. माया आली, जो कोलाहल सुरू झाला. सेवक उठलेत, कंसाकडे गेलेत. कंसाला सांगितलं, हे कंसा झोपलास काय, देवक्याम अष्टमो गर्भो संजातः. देवकीला 8वा पुत्र झाला, देवकीला 8वा पुत्र झाला, तुझा काळ जन्माला आला. कंस झोपलेला होता, देवकीला 8वा पुत्र झाला. कानात वार्ता शिरली, तो पलंगावरच थरथर 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 कापू लागला. मरणाची वेळ जवळ आली की मनुष्याचे काय होतात, पाय लटलटायला लागतात. परीक्षिता, कंसाने जाण्याची त्वरा केली नाही, घाई केली नाही. अंगावरती चिलखत घातलं, तलवार म्यान केली, एका हातात गदा घेतली, दुसऱ्या हातात धनुष्य घेतलं. इथे बिचवा लपवला. कोणाला मारण्यासाठी, आत्ता जन्मलेल्या बाळाला. एवढं करून भय गेलं नाही. पुढे 1000 मागे 1000 सैन्य उभं केलं. सगळं प्रधान मंडळ बोलवून घेतलं आणि एवढा लवा जमा घेऊन 12:30 पाऊणच्या दरम्यान तो कारागृहात पोहोचला. भीत गेला. या हॉलमध्ये कोणीच नाही. आणि मी अचानक हॉलमधनं बाहेर पळत गेलो आणि सांगितलं,
हे जे स्टेज आहे की नाही, त्या स्टेजच्या खाली पहिल्या पायरीजवळ सापाचं पिल्लू आहे. तर जो कोणी त्याला मारायला येईल तो काय एकदम ताडकन येईल का? तो कसा येईल? भेद 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 येईल. म्हणजे नाही, कंस सुद्धा कसा आला? तिकडूनच पाहत आला, काय गडबड आहे, काय गडबड आहे. पण जसा तो जवळ आला, आश्चर्यचकित झाला. आकाशवाणीने सांगितलं होतं देवकीचा 8वा मुलगा. पाहतो तर काय, देवकीची 8वी मुलगी. तो हसायला लागला आणि हसत हसत म्हणू लागला, पाहिलं का प्रधानमंत्र्यांनो, हल्ली आकाशवाणी सुद्धा खोटी व्हायला लागली. देवतामपि अनृतं वक्ती, या देवदेवता सुद्धा खोट्या बोलू लागल्या. मला सांगितलं मुलगा होईल, झाली काय मुलगी. प्रधानमंत्र्याला झोप आलेली होती, त्याला जायचं होतं झोपायला. त्याने सांगितलं, कंसा मुलगा का मुलगी, आपल्याला काय करायचं? आपला काळ आहे समज आणि मारून मोकळा हो. म्हणजे कंस मोकळा, आपण मोकळे. त्याचा डाव हा. कंसाला ते पटलं. तो त्या मुलीजवळ गेला, देवकीच्या जवळ. ती मुलगी मांडीवरती होती, तिचे 2 पाय धरले, पायाला धरून उचललं. परीक्षिता एवं त्रिभ्रामयित्वा, 3 वेळा तिला गर 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 फिरवलं आणि ज्या दगडावर वसुदेवाचे 6 पुत्र नारळासारखे आपटून फोडून टाकले होते, त्या दगडावर त्या मुलीला आपटलं. पण आश्चर्य घडलं, ती मुलगी फेकली खाली, पण उडाली वर. आणि नुसती उडाली नाही परीक्षिता, आकाशामध्ये येऊन अष्टभुजा स्वरूपामध्ये प्रकट झाली. 3 सूर्यांचं तेज तिच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं. ती अकट विकट हास्य करू लागली आणि अकट विकट हास्य करीत कंसाच्या छातीला छिद्र पाडणारं बोलू लागली. ती म्हणतीये, देवक्याम अष्टमो गर्भो न स्त्री भवितुमर्हति. अरे मूर्खा कंसा, देवकीचा 8वा गर्भ स्त्रीचा नाही. म्हणजे कोणाचा आहे? मग तो इथे का नाही? नसेल तर कुठे गेला, कोणी नेला, कुठे ठेवला, हे तुला मी काहीही सांगणार नाही. अकट विकट हास्य करत सूर्यनारायणासारखी ती तेजस्वी कन्या अदृश्य झाली आणि अदृश्य होऊन वाराणसी जवळ विंध्य पर्वतावरती विंध्यवासिनी देवी म्हणून प्रगट झाली. नंदगोपगृहे जाता यशोदा गर्भसंभवा, ततस्तौ नाशयिष्यामि विंध्याचल निवासिनी. विंध्यवासिनी माता की. तुम्ही कधी वाराणसीला गेले तर वाराणसी जवळ विंध्यवासिनी रेल्वे स्टेशन आहे. त्याचं पूर्वाश्रमी नाव होतं मिर्झापूर. वेबसिरीज पाहिली की नाही? तर नाही पाहिली? पाहिली ना? हां, कालीन भैया. त्या विंध्यवासिनी देवीचं ठिकाण म्हणजे ही भगवंतांची सख्खी बहीण योगमाया जन्माला आलेली. गर्ग संहिता ग्रंथात लिहिलंय की विंध्यवासिनी देवीचं एकदा जरी दर्शन घेतलं तरी मनुष्याला माया त्रास देत नाही. घेतलं ना ताई दर्शन तुम्ही? मग म्हणून विंध्यवासिनी देवीचं काय महत्व आहे. मग कंस घाबरला. त्याने लगेच त्या कारागृहात मीटिंग बसवली आणि त्या प्रधानमंत्री होते, प्रतिष्ठित नागरिक होते, सैन्य होतं. पहिला निर्णय दिला कंसाने. ज्या कारणासाठी वसुदेव देवकीला कारागृहात ठेवलं होतं ते कारण आता संपलंय. देवकीचा 8वा गर्भ जन्माला आला, भले तो निसटला, पण ज्याच्यासाठी ठेवलं होतं ते कारण संपलं. म्हणून मी वसुदेव देवकीला कारागृहातनं मुक्त करतो, पण वसुदेव देवकीला नजरबंदीत मथुरा नगरीमध्ये राहावं लागेल. मथुरेत कुठेही फिरा, पण मथुरेच्या बाहेर जायचं
वसुदेव देवकीला मुक्त केलं. त्यांनी येऊन कंसाला नमस्कार केला. त्यांच्यासाठी स्वतंत्र महालाची निर्मिती केली. वसुदेव देवकी निघालेत. कंस असा पाहतोय, गेले का गेले का गेले का. गेलेले पाहिले आणि मग कंसाने आपल्या राक्षस सैन्याला बोलवलं. आघासूर, वत्सासूर, बकासूर, धेनुकासूर, अरिष्टासूर, बकी नाम पूतना. आणि कंसाने आज्ञा दिली, शिशूश्च चार निघ्नन्ति पुरग्राम ब्रजादिषु. हे राक्षसांनो, ते बालक रात्री मी जेवण करत असेपर्यंत जन्माला आलेलं नव्हतं. मला भोजन करून काही फार वेळ झालेला. माझी तर पहिली डुलकी चालली होती. इतक्यात कन्या झाली वार्ता आली. म्हणजे ते बाळ जन्माला येऊन फार वेळ झालेला नाही. त्याला कोणी पळवलं शोधू आपण, पण तो काही फार लांब गेलेला इथे जवळपास कुठेतरी असेल. तर तुम्ही एक काम करा, शिशूश्च चार निघ्नन्ति. जेवढे जेवढे लहान मुलं जन्माला आलेले असतील सगळ्यांना मारून टाका. बघा आहे की नाही हो कंस. काल भगवंतांनी जन्म घेताना मी वर्णन केलं की कंस दुराचारी होता. एका बालकाला मारायचं तर त्याने काय सांगितलं, सगळे मारा म्हणे. या राक्षसांनी मांडोरवली आहे नाही. राजाने एकांगी निर्णय घेऊन चालत नाही. राजाने न्याय घेतला पाहिजे. 1948 साली गांधींचा वध झाला, तो ब्राह्मणाने केला म्हणून भारतातले सगळ्या ब्राह्मणांचे घरं जाळून टाकले. बरोबर आहे ना काका? मला आठवतं की नाही? असा कुठे राजाचा निर्णय असतो का? ज्याने चूक केली त्याला अवश्य शिक्षा द्या, ज्याने चूक केली नाही सगळ्यांना दळून टाका. अराजकता असते, लक्षात ठेवा. असे निर्णय समाजहिताचे कधीही नसतात. असो, सगळे राक्षस लहान मुलांना मारायला निघाले. आता कंसाला 14 वर्षापर्यंत देवकीचा 8वा पुत्र कोण हे समजलं नाही. किती वर्ष? शोध मोहीम चालू, पण 14 वर्ष त्याची आणि भगवंतांची भेट झाली नाही. पण देवर्षी नारदांनी मध्ये एकदा किल्ली फिरवून ठेवली. 3-4 महिने झाले आणि त्या कंसाला सांगितलं, म्हणे का रे कंसा, त्या देवकीच्या 8व्या मुलाचा शोध लागला का नाही? त्या कंसाने सांगितलं, नाही ना म्हणे, मला रात्र झोपेत नाही. गुरु महाराज काहीतरी युक्ती करा. आता हे देवर्षी नारदच त्यांनी सांगितलं, म्हणे मी शोधायला घेतलंय, मला प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्राथमिक म्हणजे प्रायमरी, अजून पूर्ण मिळाली. म्हणे काय मिळाली? म्हणे मला एवढंच समजलंय, तो पूर्ण काळा आहे. काय आहे? मुलगा काळा आहे, गोरा नाही. विनोदाने सांगतो, एक दिवस कंसाला 2 बायका होत्या. त्यांचं नाव अस्ती आणि प्राप्ती. काय नाव? दोघं मिळून स्वयंपाक करायच्या सख्या बहिणी होत्या. भांडण्याचा प्रश्नच नाही काही. एकीने सांगितलं तू भाजी कर, मी वरण करते. दोघींनी टाकली फोडणी, आणि फोडणीत एकीने टाकलं जिरं, एकीने टाकलं मोहरी. आणि एकमेकीशी गप्पा मारता मारता मोहरी आणि जिरं जळून गेलं. जळाल्यावर ते कसं दिसायला लागलं? पण त्या दोघींनी विचार केला, कंस आपल्याला काही रागवत नाही, बोलत नाही, आपण त्याच्या प्रिय पत्नी आहोत. जळाली तर जळाली फोडणी. तिने एकात भाजी टाकली, एकात वरण टाकलं, आणि कंसाला ते वरण भाजी आली आणि त्यात जळालेलं जिरं मोहरी दिसली. त्याला कृष्ण दिसला. होती काय? जिरं मोहरी. आणि त्याला कोण दिसतो? तुम्हाला असं वाटलं असेल मी विनोद सांगितला, नाही. भागवतात कंसाचं कौतुक केलं, कंसाला मुक्ती मिळाली. कृष्णाने वध केला त्याचा, पण वधानंतर काल हिरण्यकश्यपूची कथा सांगितली ना, तसं त्याला मुक्ती मिळाली. का? तर कंस भयात. कंसाला काळं दिसलं की भीती वाटायची. कोण दिसायचा?
मग जळीस्थळी काष्ठी पाषाणी ज्याला कृष्ण दिसतो तो नरकात जाईल का? कुठेही पा मला काय दिसतो, मग मला काय मिळेल? कंसाला सुद्धा काय मिळाली? पण परत कालचा विषय सांगतो, मुक्ती मिळाली, मुक्तीचा आनंद मिळाला नाही, आहे नाही? कंस भया. मग आता कंसाला 14 वर्ष कृष्ण काही भेटणार नाही. तिकडे गोकुळात काय झालं? गोकुळात सगळे जण झोपलेले. पहाटे 5 वाजले आणि गोकुळात पहिल्यांदा जाग आली. नंदराजाची बहीण, तिचं नाव सुनंदा. काय नाव? नंदराजा 8 भाऊ आहेत. नंद, उपनंद, हरिनंद, केलीनंद, श्रीनंद, श्रीरंगनंद असे 8 भाऊ आहेत आणि 8 भाऊ मिळून एक बहीण आहे. तिचं नाव काय? सुनंदा. ती अंथरुणातच होती, फक्त तिचे डोळे उघडलेत आत्ताशे आणि मनाशी बोलू लागली स्वगत. काल मध्यरात्रीच यशोदा वहिनींना प्रसूती वेदना सुरू झाल्या. बाळणपणाच्या कळा येऊ लागल्या. सगळे राजवैद्य आले, सगळ्या सुईणी आल्या, गरम पाणी उकळून तयार, सगळे काढे बनवून तयार, सगळे चाटणं तयार, औषधी तयार. यशोदा वहिनी गडाबडा लोळायच्या. वैद्यसारखे नाडी पाहिजे, अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ म्हणायचे. पण इतक्यात यशोदा वहिनींनी जोरात हातपाय झटकले आणि त्यांना झोप आली, घोरू लागल्या. त्या वैद्याने सांगितलं, ज्या अर्थी बाळंतीण होणारी स्त्री झोपली त्या अर्थी ती झोपेत बाळंतीण होणार नाही. हे बाळंतपण बहुतेक उद्या होईल. कधी होईल? मलाही 2-3 जांभया आल्या, येतात जांभया. ती म्हणतीये सुनंदा, मग मी मेली झोपायला आली, पण माझ्या मेलीला जो डोळा लागला ती बघा सकाळ झाली तरी डोळे उघडले नाही. तिकडे यशोदा वहिनींना परत प्रसूती वेदना तर होत नसतील ना? सुनंदे सुनंदे असं म्हणत तर नसतील ना? म्हणून ताडकन ती उठली आणि यशोदा वहिनींच्या खोलीत गेली. पाहती तर काय, तिला राम प्रहरी दर्शन कोणाचं झालं? नमस्ये पुरुषं तवाद्यं ईश्वरं प्रकृते परम अलक्षं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितं साक्षात पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद घन नारायण. रामप्रहरी याचं दर्शन होणं फार भाग्याचं नारा. आपण खोट्या दर्शनांवर समाधान मानतो. मी उठलो मला मुंगूस दिसलं. मुंगूस शुभ प्राणी आहे, पण मुंगूस आणि नारायण तुलना होणार आहे का? मी उठलो गॅलरीत आलो मला राजहंस दिसला. राजहंस श्रेष्ठ प्राणी आहे, पण त्याची तुलना श्रीकृष्णाशी होईल का? मी उठलो, खिडकी सहज उघडली तर आमच्या घराच्या आंब्याच्या झाडावरच नीळकंठ पक्षी बसलेला होता. नीळकंठ माहिती आहे ना तुम्हाला? अत्यंत शुभ प्राणी आहे. आपण खोट्या खोट्या वस्तूंकडे पाहून आनंद मानतो. तिला कोण दिसलाय? प्रत्यक्ष श्रीकृष्ण. प्रत्यक्ष शब्द समजतो का हो तुम्हाला? 12:30 वाजता एक जण इथे आलं या हॉलमध्ये, म्हणे भागवत कोणाचं आहे? म्हणे ह्या महाराजांचं. कोणाचं आहे? त्या बाईने फोटोला नमस्कार केला आणि थोड्या वेळाने परत आली तर व्यासपीठावर मी बसलेलो दिसलो. तिने मला नमस्कार केला. हा नमस्कार कसा आहे? असाक्षात कसा आहे आणि हा कसा आहे? दोनही दर्शनात फरक आहे की नाही? कृष्णाचा फोटो पाहणं निराळं आणि प्रत्यक्ष कृष्ण पाहणं निराळं. तिला साक्षात श्रीकृष्ण दिसला. शुकमुनी म्हणतात, परीक्षिता तिने त्या रामप्रहरी सगळे झोपलेत, श्रीकृष्ण दिसला म्हटल्यावर स्वतःचं कल्याण करून घ्यायला पाहिजे की नाही? तिला लोभ सुटला, माया. तिने विचार केला यशोदा झोपली आहे, तिलाच माहिती नाही अजून बाळ झालेलं आहे.
याचा अर्थ नंदराजाला ही बातमी कोणी सांगितलेली, हीच जर बातमी नंदराजाला सांगितली तर तो मला शुभ वार्ता दिली म्हणून त्याच्या गळ्यातल्या नवरत्नांचा कंठा देईन, मी एका क्षणात श्रीमंत होईल, माझी लॉटरीच लागली. म्हणून तिने यशोदेला उठवलं, साधो भवान यशोदा तुझं अभिनंदन, पुत्रो संजातः, बघ तुला मुलगा झालाय. यशोदाचं कौतुक केल्यासारखं केलं आणि तिला माहिती इकडे काही मिळणार नाही. मिळणार कुठे, म्हणून ती पळत पळत नंदराजाकडे गेली. नंदराजा झोपलेला होता. कुठे, कसा, तर नंदराजाचं घर मोठं सुंदर आहे. 9,00,000 गवाणम पतिनंद, 9,00,000 गायींचा ओठा आहे त्याचा. गोठा किती गायींचा आहे? नंदराजाच्या घरी गायी किती? 9,00,000 गायी. चारही बाजूंना वाडा, मध्ये 9,00,000 गायींचा गोठा. त्या गोठ्यामध्ये एका पलंगावरती नंदराजा खाट टाकून झोपला होता. पहाटपर्यंत नारायण बालकं रक्षस्व, नारायणा माझं बाळ सुखरूप जन्माला येऊ दे म्हणून जप करत होता. जप करता करता त्याला काय लागली, आमची सुनंदा गेली. नंदाला उठवलं आणि सांगितलं, नंदा झोपतोस काय? यशोदायां गर्भो संजातः, यशोदेला मुलगा झाला. नंदराजा उठला, म्हणे परत सांग. म्हणे यशोदेला मुलगा झाला. त्याने गळ्यात हार घातला, नवरत्नांचा कंठा काढला, यशोदेला दिला, आपल्या सुनंदेला दिला. आणि नंदराजा पुत्रमुख पाहण्यासाठी पलंगावरून खाली उतरला. शुकमुनी कौतुक करतात. नीट ऐका, खरं सांगा, नंदराजाने श्रीकृष्णाला बोलवलं होतं का माझ्या घरी ये म्हणून? भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याच्या घरी गेले होते. का गेले होते? शुकमुनी सांगतात, सुनंदेला नवरत्नाचा कंठा दिला. त्याने एकदा सुद्धा विचार केला? कारण का? भागवतात नंद शब्दाचा अर्थ सांगितला, सानंदम आनंदम ददाति इति नंदः. आपण नंद झालो तर आपल्या घरी सुद्धा भगवंत न बोलवता येईल. म्हणे नंद म्हणजे काय? सानंदम आनंदम ददाति गृह्णाति च नंदः. दुसऱ्याला आनंद द्यायचा, स्वतः आनंद घ्यायचा. हे ज्याला जमलं तो कोण? नंद. जो दुसऱ्याला आनंद देतो, स्वतःही आनंदात राहतो, त्याच्या घरी भगवंत स्वतःहून येतो. त्याचं नाव काय? नंद. नंद म्हणजे आनंद घेणे, आनंद. पण काही माणसांचा स्वभाव असतो, ते आनंद घेतही देत नाहीत आणि दुसऱ्याला. म्हणून ते कोण? ननंद. ननंद. नंद पाहिजे आपल्याला, काय नको? ननंद नको. स्त्रियांना समजला शब्द आहे की नाही? सानंदम आनंदम ददाति गृह्णाति च नंदः. नंदराजाने तात्काळ पुत्रमुख पाहण्याचं ठरवलं. इतक्यात आठवण झाली. टाळी वाजवली. कोण आहे तिकडे? इकडे या. राजा आहे तो. सेवक आले. म्हणे त्या यमुनेच्या तीरावर काही ब्राह्मण जप करत असतील, त्या ब्राह्मणांना सांगा आता जप करू नका. परीक्षिताने विचारलं, कोण ब्राह्मण होते? म्हणे परीक्षिता, नंदराजा काही तरुण आहे आणि यशोदा तरुण आहे, त्यांना मुलगा झाला, अशी काही परिस्थिती. त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाले, पहिला मुलगा म्हणजे कृष्ण झाला असं नाही आहे. नंद आणि यशोदा दोघेही प्रौढ, वयाने प्रौढ, 50 पार झाली आहे दोघांची. दोघांना पुत्र कन्या संतती झालेली. म्हणून ते काय करतात? गाय वासरू हीच आपली संतती म्हणून गोसेवा करतात. पण एक दिवस काही ब्राह्मण तीर्थयात्रा करत 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 करत
यमुनेच्या तीरावर गोकुळात आले. काही ब्राह्मण स्नान करतायत, काहींचं स्नान झालंय ते संध्येला बसलेत, काहींची संध्या झाली आहे, काही जण तर्पण करतायत, काहींचं तर्पण झालंय, त्यांनी डब्यातनं शाळीग्राम काढून त्यांची पूजा सुरू केली आहे. काही ब्राह्मण स्वयंपाक करण्याची तयारी कुठे होती का बघता. तेवढ्यात गोपी गेल्या पाणीयासी. सगळ्या गोपी कुठे गेल्या? आणि त्यांनी पाहिलं आज आपल्या गावात 200-250 ब्राह्मण यमुनेत स्नान करताय. त्यांनी विचारलं, ब्राह्मण देवांनो कुठून आलात तुम्ही? त्या ब्राह्मणांनी सांगितलं, आम्ही आलोय दक्षिण दिशेहून. कुठे निघाले? म्हणे उत्तरांगतः, आम्ही उत्तरेची तीर्थयात्रा करायला निघालोय. त्या गोपींनी नमस्कार केला. त्या ब्राह्मणांनी पाहिलं हे गाव श्रद्धावान लोकांचं दिसतंय. त्या ब्राह्मणांनी विचारलं, का ग म्हणे ताईंनो, या गावात असा कोणी धनिक मनुष्य आहे का की जो 250-300 ब्राह्मणांना भोजनासाठी शिधा दे? सगळ्या गोपींनी सांगितलं, आहे ना म्हणे नंदराजा आमचा, 1000 ब्राह्मण जा शिधा देईल म्हणे तो. सगळ्या ब्राह्मणांनी पूजा आटोपली. गोपींबरोबर नंदराजाच्या वाड्यात गेले. सगळ्या ब्राह्मणांनी पुकारा केला, ओम भवती भिक्षां देही. नंद यशोदा धावत आलेत. म्हणे महाराज वरण भात भाजी पोळी श्रीखंड पुरी लाडू पेढे बर्फी बुंदी काय बनवू? त्या ब्राह्मणांनी सांगितलं, ताई आम्ही कोणाच्या हातचं अन्न शिजवलेलं खात नाही, आम्हाला शिधा द्या. नंदराजाने शिधा काढून दिला. ब्राह्मणांनी यमुनेत स्नान केलेलंच होतं. अंगावरचे वस्त्र ओले केले, चुली पेटवल्या, स्वयंपाक शिजवला. सगळ्या ब्राह्मणांनी भोजन बनवलं. नंदराजाच्याच अंगणात जेवायला बसलेत. सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं. पुढच्या तीर्थयात्रेला निघाले. नंदराजाला सगळ्या ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला. कसा दिला आशीर्वाद? सामान्य. सामान्य शब्द मराठी समजणार नाही म्हणून इंग्लिश शब्द सांगतो. जनरल. कसा आशीर्वाद दिला? काही विशेष दिला नाही. आपल्याला कोणी नमस्कार केल्यावर आपण कसा आशीर्वाद देतो? आयुष्यवान भव, आरोग्यवान भव, पुत्रवान भव, धनवान भव. हा जनरल आशीर्वाद आहे. त्यांनी आशीर्वाद दिला. पण पुत्रवान भव म्हणता क्षणी नंदराजाच्या डोळ्यातनं अश्रू आला. नंदराजा रडतोय हे त्या ब्राह्मणांनी पाहिलं आणि विचारलं, नंदराजा तुझ्या डोळ्यात अश्रू का? तर नंदराजाने सांगितलं, महाराज तुमचा आशीर्वाद या नाही पण पुढच्या जन्मी तरी खरा होऊ द्या. म्हणे कुठला आशीर्वाद? म्हणे पुत्रवान भव. म्हणे म्हणजे? म्हणे मला पुत्र नाही. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, नंदराजा तू काही आमच्याकडे पुत्र मागितला नव्हता, आम्ही उत्स्फूर्त आशीर्वाद दिलाय. पुढच्या जन्मात कशाला, याच जन्मात तुला पुत्र होईल. पण तसं कशाला? आम्ही आता आशीर्वाद देऊ नये दिलाय ना. तुला जोपर्यंत पुत्र होत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्या घरीच थांबतो. नंदराजाने विचारलं, म्हणे माझ्या घरी जाऊन काय कराल तुम्ही? म्हणे तुला पुत्र व्हावा म्हणून आम्ही संतान गोपाल मंत्राचा जप करू. नंदराजाने सांगितलं, महाराज जर तुम्ही संतान गोपाल मंत्राचा जप करणार असाल तर यमुनेच्या तीरावर जायचं, तिथे जप करायचा आणि 12 वाजता आज जसे आले तसं रोज यायचं आणि ओम भवती भिक्षां देही म्हणायचं. म्हणे काय होईल त्याने? म्हणे तुम्ही मला पुत्र द्या, मी तुम्हाला रोज खीर मालपुवा खाऊ घालतो. वृंदावनातला गोकुळातला पदार्थ आहे बरं का, खीर आणि मालपुवा. रोज भिक्षा म्हणे खिरीची, रोज भिक्षा मालपुव्याची. तुम्ही म्हणाल तर श्रीखंड, तुम्ही म्हणाल तर गुलाबजाम, तुम्ही म्हणाल तर लाडू, तुम्ही म्हणाल तर कलाकंद, तुम्ही म्हणाल ती भिक्षा. पण तुम्ही आता आम्हाला काय द्या? पुत्र द्या. झालं. दुसऱ्या दिवसापासून ब्राह्मण पहाटेच यमुनेवरती कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून जप करतात. नंदराजाला पुत्र झाला. पहिली आठवण त्या ब्राह्मणांची आली. त्या ब्राह्मणांना बोलवून आणा. आहूय विप्रान वेदज्ञान
ब्राह्मणांनी सांगितलं, नंदराजा आम्ही तिकडे येत नाही, तूच यमुनेवर ये, कारण पुत्राचं मुख पाहण्याच्या आधी स्नान करावं असं शास्त्राने सांगितलंय. नंदराजा यमुनेवर गेला. स्नातः शुचिः अलंकृतः, आंघोळ केली, शुचिर्भूत झाला, नवीन वस्त्र अलंकार परिधान केलेत. ब्राह्मणांनी गणपती पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, वसोरधारा पूजन, आयुष्य मंत्र जप आणि नांदी श्राद्ध पूजा संपन्न केल्या. नंदराजाच्या हातामध्ये सोन्याची वाटी, त्याच्यात दही मध तूप एकत्र केलं. डाव्या हातावरती वाटी ठेवली, उजवा हात त्याच्यावर झाकण ठेवायला सांगितलं आणि सांगितलं, ही दही मध तुपाची वाटी घेऊन तू तुझ्या बाळाच्या जन्मस्थळी जा, त्या बाळाला 4 वेळा हे चाटव. आम्ही तुझ्या मागे चालत चालत येतो, तुझ्या बाळाला 100 वर्षाचं आयुष्य मिळावं म्हणून आम्ही आयुष्य मंत्र जप करतो. ब्राह्मण मागे, नंदराजा पुढे, हातात दही मध तूप एकत्र केलेली सोन्याची वाटी. आजही बाळ जन्माला आलं की त्याला मध चाटवतो ना आपण. खरं काय चाटवायला पाहिजे? दही मध आणि तूप. आपल्याला कोरोना काळ आठवतो का? कोरोनावर औषध नव्हतं. आपल्या भारतातल्या विद्वान वैज्ञानिकांनी 2 वॅक्सिन शोधून काढले, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. आपण 2-2 घेतले की नाही हो? घाबरत घाबरत का होईना घेतले. मग ते घेतल्यानंतर ज्यांचं वय 60च्या पुढे त्यांना 3रं वॅक्सिन घ्यायला सांगितलं. त्या वॅक्सिनचं नाव माहिती आहे का तुम्हाला? कुठला डोस होता तो? बूस्टर डोस. कुठला? लक्षात ठेवा. आता काय सांगतोय मी ते. बूस्टर डोस म्हणजे काय? सर्वशक्तिमान. ते एकदा घेतलं की परत काही घेण्याची गरज नाही. मग लहान बाळ जन्माला आला की त्याचा बूस्टर डोस आहे दही मध तूप, मग आईचं दूध. दही मध तूप जर बाळाला पहिल्यांदा चाटवलं, त्याच्या उदरात ते पहिल्यांदा गेलं तर बालक शतायुषी होतो. कसा होतो? तो मेधावान, बुद्धिवान, प्रज्ञावान, भाग्यवान होतो. म्हणून काय दिलं पाहिजे? दही मध आणि तूप. आपल्या आपल्या हिंदू धर्मशास्त्रासारखं श्रेष्ठ शास्त्र नाही. कसं शास्त्र नाही म्हटलं मी? श्रेष्ठ. गुढीपाडवा असतो की नाही, त्या दिवशी कोवळे लिंबाची पानं तोडून आणावेत. त्याच्यात जेवढे लिंबाचे पानं तेवढेच जिरे, धने आणि ओवा, 3 मिळून तेवढे. 3 एवढे नाही, 3 मिळून एवढे. थोडासा गूळ, थोडासा लिंबू पिळून त्याचं काय करायला सांगितलंय? पेस्ट. आणि ते 1 चमचाभर खायला सांगितलं. मी फार सांगत नाही. कडुलिंबाचे पानं या पद्धतीने गुढीपाडव्याला खाणं म्हणजे वर्षभर निरोगी राहणं. बूस्टर डोस. कसा? कृष्णाष्टमी आहे, श्रावण महिना आहे, कृष्ण पक्ष आहे, अष्टमी तिथी आहे. वातावरणातले बदल आता माणसाला सहन होत नाही. मग त्या दिवशी सुंठवडा खायला सांगितलाय. तोही रात्री 12 वाजता सांगितलाय. तो 12 वाजता खाल्ला म्हणजे सुंठवड्यानंतर कोणी जेवत नाही. तो सुंठवडा पोटात तसाच राहतो. पूर्ण पावसाळा त्याचा निरोगी जातो. तुमच्यात कोणी डॉक्टर असतील तर माहिती आहे, पावसाळ्यात सगळ्यात जास्त पेशंट तयार होतात. सुंठवडा खा, तुम्हाला सर्दी खोकला पडसं काही होणार. श्रावण महिन्यातल्या अष्टमीला सुंठवडा खाणं म्हणजे बूस्टर डोस. काय आहे? दिवाळीच्या वेळेस शरद ऋतूच्या समाप्तीचा दिवस असतात, समाप्तीची वेळ असते, त्यावेळेस भक्कम भक्कम पदार्थ खायचे असतात. तळलेले करंजे, चकल्या, चिवडा,
शेव फराळाचं. शरीराला सगळी ऑइलिंग कधी होते? एवढं तळण कधी खातो का आपण? वर्षभरात 2च वेळा तळण खायला सांगितलंय, एक दिवाळीच्या वेळेस आणि एक आषाढ महिन्यात. आषाढात तळण तळतात. वर्षभरात शरीराला स्त्रियांना माहिती आहे गुडघे दुखतात आणि हात दुखतात आणि पाय दुखतात. आपलं ऑइलिंग कमी होतं, ते या महिन्यात जर तळण खाल्लं तर शरीरातलं तेलाची मात्रा बरोबर पूर्ण होते. इंग्लिश शब्द ऑइलिंग होतं सगळं शरीरात. काय होतं? वेगळं कानात टाका नाकात टाका करण्याची गरज. हा बूस्टर डोस आहे. आणि ज्या वेळेस शरद ऋतू संपतो, हेमंत शिशिर ऋतूकडे आपण जातो, त्यावेळेस जगातले पचायला सगळ्यात अवघड पदार्थ आहेत ते खावेत. मग घराघरात डिंकाचा लाडू बनवतात. सगळे भक्कम पदार्थ, काजू काय, बदाम काय, पिस्ते काय, गाईचं तूप काय, गोडंबी काय, खोबरं काय. सकाळी उठल्यावर आग्रह कशाचा? डिंकाचा लाडूचा. लक्षात ठेवा, तो डिंकाचा लाडू नाही, तो बूस्टर डोस आहे. आपलं शास्त्र सांगतं कधी काय खावं. आपल्याला निरोगी राहायचं असेल तर औषधं घेण्याची गरज नाही. आपलं ताटातलं जेवण हेच औषध. 2 वेळा प्रामाणिकपणाने जेवावं. 2 गोष्टी प्रामाणिकपणाने करावे बरं का. एक भजन आणि एक भोजन. याच्यात हैगई करायची नाही, बाकी संसार होत असतो. या 2 गोष्टी कराव्या लागतात. मुलाचं लग्न मी नाही केलं तरी चालतं, मुलगा मुलगी शोधून पाहतो, त्याला त्याच्या लग्नाची काय असते? काळजी असते. संसार पुढे जातो. मुलीला मी मुलगा पाहिला नाही तर ती शोधून पाहते, म्हणे बाबा 29 वय झालं तुम्ही काही पाहिलं नाही. मी म्हटलं बाबांचं काही लक्ष नाही, मी हा मुलगा पाहिला आहे बरं का, उद्या आमचं लग्न करता का जाऊ आम्ही कोर्टात. संसार करावा लागत नाही, आपोआप पुढे जातो की नाही. पण भजन आणि भोजन हे प्रामाणिकपणाने करावं लागतं. भागवतात सांगितलेलं आहे. आमच्या नंदराजाने भगवंतांना दही मध तूप साठवलं, नालच्छेदन केलं, मुलाला मांडीवरती घेतलं, पुत्रमुख निहाळलं, सर्वांग सुंदर दिव्य पुत्र चंद्रासारखा बघितला. आणि इतका सुंदर पुत्र झाला म्हणून नंदराजाने धेनूनां नियुते प्रादात विप्रेभ्य समलंकृतः 2 लाख गायी दान दिल्या. पुत्र जन्माच्या आनंदोत्सवाप्रित्यर्थ 10 रुपये दान नाही दिले. किती दिल्या? 2 लाख गायी. ब्राह्मणांनी जप केला होता, त्या ब्राह्मणांनी 2 लाख गायी घेतल्या. आनंदाने पुढच्या तीर्थयात्रेला निघून गेले. नंदराजाने हत्तीवरती अंबारी चढवली, 4 सेवक बसवले, सोन्याच्या थाळ्या त्यांच्या हातात दिल्या, त्याच्यामध्ये शर्करा खंड म्हणजे खडी साखर ठेवली आणि सांगितलं रामप्रहरी गोकुळामध्ये जाऊन दवंडी द्या, सूर सनई वाजवा, सगळ्या गोकुळाला समजू द्या, नंदराजाला यशोदेला पुत्र झाला. सगळ्या गोकुळात दवंडी दिली गेली, साखर वाटून झाली, सगळ्या गोकुळाला समजलं नंद यशोदेला पुत्र झाला. सगळ्या गोकुळात आनंदाचं भरत आलं. सगळ्या गोकुळातल्या गवळणी रामप्रहरी शुभवार्ता मिळाली म्हणून त्या उठल्यान काय करू लागल्या? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. त्यांनी केलं काय? आनंद झाला म्हणून म्हणे गुढिया तोरणे. घराला काय बांधली? गुढी. आणि घराच्या बाहेर काय लावल्या? सोन्याचे तोरण लावले. आंब्याच्या पानाचं नाही, भगवा पताका नाही, 1.25 लाख सोनेरी पताका. एक गोपीने 1.25 लाख सोन्याच्या पताका लावल्या.
तुम्ही आश्चर्य वाटू देऊ नका महाराज, या गोपी फार श्रीमंत आहेत. कशा श्रीमंत आहेत 5 मिनिटात मी तुम्हाला सांगेन. आत्ता एवढंच सांगतो. 1.25 लाख सोनेरी पताका, गुढिया तोरणे, पण त्या मुक्याने बांधल्या नाही, मुकट्याने नाही. सासूने सांगितलं म्हणून सून काम मुकट्याने करते की नाही, नाक मुरडत, तसं नाही केलं. करीती कथा गाती गाणे, भगवंतांचे गुणगान करत करत बांधले आहेत. कोणी व्यंकटेश स्तोत्र म्हणतंय, कोणी नारायण अथर्वशीर्ष म्हणतंय, कोणी विष्णू सहस्त्रनाम म्हणतंय. ज्याला हे येत नाही तो मराठीत कृष्ण भक्तीचे गाणे म्हणतोय, पण मुक्याने नाही महाराज. करीती कथा गाती गाणे. पण हे सगळं करत असताना त्यांना लगबग होती, घाई होती. कशाची? तुका म्हणे छंदे मनवे दिले गोविंदे. त्यांना कोणाला बघायला जायचं होतं? श्रीकृष्णाला. म्हणून त्या झटझट आवरायला घेतात. इतक्यात नंदराजाने दुसरी दवंडी दिली. सगळ्या गोपींनी नंदराजाचं मन भरत नाही तोपर्यंत पुत्रजन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नंदराजाच्या घरी यावं हो. काय दिली? दवंडी दिली. सकाळी 6:30 वाजतायत. नंदराजाचं मन भरत नाही तोपर्यंत मुक्कामी या हो, हे त्या गोपींनी ऐकलं. आता ते शुकमुनी आहेत, त्यांना लगेच समजलं. म्हणे सकाळी एखाद्या स्त्रीला एखादं निमंत्रण जेवणासकट मिळालं. कशासकट? तर त्या स्त्रीला दिवसभर काम काय असतं? आंघोळ करायची, दूध तापवायचं आणि आरशासमोर जाऊन उभं राहायचं. आपल्या ग्राम्य भाषेत फक्त नट्टापट्टा करायचा. एकदा असं पाहायचं, एकदा असं पाहायचं आरशात. ऐके नाही? सगळ्या गोपी दिसायला कशा आहेत? सर्वांग सुंदरम. त्या मुळातच सुंदर गोपी. श्रीकृष्ण सख्या आहेत त्या काही सामान्य असतील का दिसायला? श्रीकृष्ण सखी. पण त्यांनी आज नटून थटून सजून श्रीकृष्णाला जायचं ठरवल्यावरती केलं काय? सर्वप्रथम सुवाससम, अंगावरती विविध प्रकारचे वस्त्र परिधान केले. सगळ्यांनी सारख्या एका रंगाच्या साड्या नाही नेसल्या मला. आज नवरात्राचा पहिला दिवस, आजचा कलर पांढरा असं नाही. सगळ्यांचे रंग कसे आहेत? वेगवेगळे. प्रत्येकाचे वस्त्र कसे आहेत? म्हणे ठेवणीतले. आपल्या भाषेत कोणी शालू नेसल्या, कोणी पैठण्या नेसल्या, कोणी बनारसी साड्या नेसल्या, कोणी महेश्वरी नेसल्या, कोणी इरकली साडी नेसली, कोणी नारायणपेठी नेसली, कोणी कांजीवरम नेसली, कोणी पटोला साडी नेसली, कोणी बांधणीची साडी नेसली, कोणी जरीची साडी नेसली, कोणी जाड खणाची साडी नेसली. काही गोपींनी तर चंद्रकला साडी नेसली. काही गुजरातमधल्या गोपी होत्या, त्यांनी चनिया चोळी घातली. काही राजस्थानी होत्या, त्यांनी घागरा घातला. सगळ्या सुवाससम सुशोभित वस्त्र घातले, विविध प्रकारचे वस्त्र घातले, हातामध्ये टिपऱ्या घेतल्या, नटून थटून सजून अंगणामध्ये आल्या आणि एकमेकींना हाक मारू लागल्या. झालं का तयारी? निघायचं का? शुकुमुनी सांगतात, खरं सांग परीक्षिता, बाईचं कधी आवरण होतं का? झालं आलेच 2 मिनटं. हे स्त्रीचं काय? ठेवणीतलं उत्तर. आम्ही गुरुजी आहे, आम्हाला प्रत्येकाच्या घरातली बित्तम बातमी असते. आम्हाला महाराष्ट्र शासनाने खरं वार्ताहर म्हणून पदवी द्यायला पाहिजे. आम्हाला सकाळी कोणाकडे पूजेला जायचं असेल ना, तर आम्ही पूजेला जातो. आदल्या दिवशी मांडणी करून ठेवलेली असते. आम्ही वेळेवर पोहोचलो, पाहतो तर काय यजमान बरमुडावर असतो. कशावर? मग आपण घरात शिरला, साहेब चला सोहळं नेसा, पूजेची तयारी, आम्ही दूध दही काढतो, तुम्ही सोहळं नेसा.
तो पुरुषही चहाचा घोट घेतो, 5 मिनिटात सोडून नेसून येतो. किती मिनिटात? पाटावर बसतो सुद्धा, पण शेजारचा पाट काय असतो, तो आला सुद्धा 5 मिनिटात. जरा सांगितलं, वहिनी साहेब अगं ऐकलं का, गुरुजी आलेत बरं का, तो असं मागे वळून सांगतो. आतून ठेवणीतलं उत्तर येतं, आले आले, झालंच 5च मिनिटं. आपण समजायचं अर्धा तासाची अजून निश्चिंती आहे. 10 मिनिटं झाले की सांगाव, यजमान साहेब वहिनी आल्या नाही. तो मुलाला सांगतो, आईला सांग गुरुजी आलेत बरं का, ते बोलवत आहेत, घाई करतायत. मुलगा जातो, आई गुरुजींनी बोलवलं बरं का. आईचं उत्तर ते झालं झालं, आलेच 5च मिनिटं. उत्तर आत बदल. तिच्या बहिणीकडनं निरोप दिला जातो, झालं झालं, आलेच 5च मिनिटं. आता वेळ फारच होतो. आपण सांगतो, साहेब मुहूर्त आपला टळून जाईल, पुढे लोक जेवायला येतील, पूजा होणार नाही बरं का. यजमानाला ते लॉजिक पटतं, तो उठतो, दरवाजावर जोरात थाप मारतो. आता त्या बायकोच्या लक्षात येतं, 5 मिनिटं हे उत्तर देऊन काही चालणार. दरवाजाची कडी उघडली जाते. आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट, वहिनी बाहेर येतात, पण त्यांचं एवढं बाकी असतं. त्या येताना कशा येतात, म्हणजे एवढा वेळ दिला तरी काय घालायची राहिली, घातली न पाटावर येऊन बसल्या. मी सांगितलं ना, ब्राह्मणांना वार्ताहर म्हणून नेमणूक करायला पाहिजे. आमच्या लगेच लक्षात येतं, ही बाई अजून मनाने आरशासमोर आहे, बसली आहे पूजेला, पण मनाने कुठे आहे. मग आपण सांगतो, वहिनी पूजेला सुरुवात करायची का. ती हो म्हणते, नवरा बसलाय ना, आता त्याने जोरात थपकी मारली ना, ती मगा दरवाजावर होती, आता पाठीवर बसली. मग ती म्हणते हो करा. आपण म्हणतो नाही नाही थांबा, वहिनींचा एक फोटो काढून घ्या. आणि नुसता फोटो काढून जमत नाही, तिला कोणीतरी असं करावं लागतं. म्हणून सांगायचं, वहिनी फोटो काढला का, पहिल्यांदा स्टेटसला ठेवा. कुठे ठेवा, आणि स्टेटसला कोणी असं कोणी असं कोणी असं, हे 3-4 आले की मग ती हाताला हात लावतो. लक्षात ठेवा, स्त्री कशी आहे हे मी माझ्या मनाने सांगितलं नाही, शुकमुनी सांगतात. सा तू कौतुक प्रिया. आहे कोणाच्या घरी गेले ना, फक्त एवढं म्हणा की आज भाजी फार सुंदर झाली. उद्या तुमच्या भातावर 2 पळ्या तूप जास्त पडलंच म्हणून समजा. तुम्ही फक्त काय करा, चहासारखा चहा असतो, पण कोणाकडे गेल्यावर तुम्ही फक्त म्हणा असा चहा प्यायला मिळायला भाग्य लागतं. आम्हाला भागवतात दुसऱ्याच्या घरी 7 दिवस राहावं लागतं, फार मधुर बोलावं लागतं. आम्हाला 3 वेळा चहा प्यावा लागतो. पहिल्या दिवशी चहाचं कौतुक केल्यावर दुसऱ्या दिवशी 3 वेळा चहा न सांगता येतो. स्त्रीला फक्त काय लागतं, कौतुक. आमच्या भगवंतांनी त्या गोपींचं पुढे फार मोठं कौतुक केलं आहे. त्या सगळ्या गोपी नटून थटून नंदराजाच्या घरी गेल्या. नंदराजाचं अभिवंदन केलं, यशोदेचं अभिनंदन केलं, आणि नंदराजाला मध्यभागी अंगणामध्ये बसवून नंदराजाच्या भोवती फेर धरून गोप गोपींनी नृत्य करायला सुरुवात केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्या गोप गोपी नृत्य करतायत. तोपर्यंत आकाशातल्या देवदेवता जन्म घेतलेल्या भगवंतांचं दर्शन घ्यायला आल्या. परीक्षिता, हा नटनाटकी कृष्ण शंकर दर्शनाला आलेत. भगवंतांनी त्यांना नाटक करून दाखवलं. डाव्या पायाचा अंगठा उचलला, तोंडात घालून दाखवला. इंद्र आलेत, भगवंतांनी कानोडं पडून दाखवलं. वरुण देव आलेत, भगवंतांनी पालथं पडून दाखवलं. देवदेवता आल्यात, भगवंतांनी कधी झोपल्यासारखं करावं. अप्सरा आल्यात, कधी जांभाई देऊन दाखवावी. कधी यक्ष यावेत, तर भगवंत नुकतेच झोपेत न उठलेत, रडवेला चेहरा करून दाखवावा. भगवंत हे सगळे काय करतायत, नाटक करतायत.
पण भगवंतांनी काहीही केलं तरी शुकमुनी सांगतात सुंदरे किम न सुंदरम. भगवंत रडला तरी कसा दिसतो, पालथा पडला तरी कसा दिसतो, कानोडं पडला तरी कसा दिसतो, झोपेत असला तरी कसा दिसतो, आणि जागा असेल तर मग काय विचारता सुंदरे किम न सुंदरम. लक्ष्मी देवी दर्शनाला आल्या आणि लक्ष्मी देवींनी भगवंतांचं ते रूप बघितलं, त्या गायी बघितल्या, गोकुळातल्या लोकांचं सज्जन चित्त बघितलं. म्हणून लक्ष्मीने निर्णय घेतला हरेर निवासात्म गुणैः रमा क्रीडम भुनृप. जोपर्यंत श्रीहरी या गोकुळात आहे, या वृंदावनात आहे, तोपर्यंत गोकुळ वृंदावन सोडून मी जाणार नाही. मग आता लक्ष्मी देवी जर गोकुळात वृंदावनात राहत असतील तर मला तुम्ही सांगा 1.25 सोन्याच्या पताका लावणं काय अवघड आहे. ज्याच्या घरी स्वतः लक्ष्मी राहते तो 1.25 काय 1.25 करोड सुद्धा काय लावू शकतो. भागवतातला शब्द आहे हरेर निवासात्म गुणैः. भगवंत गोकुळात राहिला, हरीचा निवास झाला, म्हणून रमा क्रीडम भुनृप. म्हणून लक्ष्मी सुद्धा तिथे क्रीडा करू लागली. आपल्याला उपदेश या घरी लक्ष्मीला बोलवू नका, कृष्णाची मूर्ती आणून पूजा सुरू करा. कृष्ण तुमच्या घरात येऊन स्थिरावला की तुमच्या घरात पाठोपाठ लक्ष्मी आली म्हणूनच समजा. कारण जिथे नारायण तिथे लक्ष्मीही असणारच. गोपाल कृष्ण भगवान. नवमीच्या दिवशी आनंदोत्सव झाला. नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी 6 दिवस आनंदोत्सव होता. 6व्या दिवशी आकाश मार्गाने त्या गोकुळात पूतना आली. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी शिशूंश्च 4 निघ्नन्ति पुरग्रामव्रजादिषु. परीक्षिता अनेक नगरात शहरात जाऊन तिने बालकांना मारलेलं आहे आणि तिच्या आवडीचा पदार्थ बालकांचं रक्त प्यायलंय. म्हणून तिच्या ओठांना काय लागलंय, रक्त लागलंय. तिने आकाश मार्गाने बघितलं, अरे इथे गोपी नाचतायत. का नाचतायत, लग्न आहे का कोणाचं, म्हणून का नसा केला तर पुत्र जन्माचे गाणे ऐकायला मिळाले. म्हणे चला इथे एक गिराईक सापडलं. म्हणून तिने गोपी वेश घेतला, गोकुळात उतरली, यशोदेच्या महालात झोपली. तिचाच लक भाग्य तिला साथ देत होतं. यशोदा झोपलेली होती म्हणून ती पाळण्याजवळ गेली. पण पाळण्यातला श्रीकृष्ण जागा होता. पण त्याने पुतनेच्या पायातल्या पैंजणांचा रुमझुम आवाज ऐकला आणि विबुध्यताम बालक मारिकाग्रहम चराचरात्मा सनिमीलिते क्षणः. भगवंतांनी डोळे बंद करून घेतलेत. पूतना पाळण्याजवळ आली. म्हणे काय योगे, आई पण झोपलेली, बाळही झोपलेलं. कृष्णाला उचललं. घराच्या पुढच्या अंगणात सगळे जण नृत्य करतायत म्हणून ती मागच्या दारी परसदारी गेली. आजूबाजूला कोणी नाही पाहिलं आणि स्तनाला विष लावलेलं होतं. तो स्तन भगवंतांच्या मुखामध्ये दिला. शुकमुनी सांगतात गाढंकराभ्याम भगवान प्रपीड्यत प्राणै समं रोष समन्वितो पिबत सा मुंज मुंजालमिति प्रभाषिणी निष्पीड्यमाना अखिल जीव मर्मणी. भगवंतांनी त्या स्तनाला लावलेलं विष 10-20 थेंब विष पिऊन टाकलं. विष संपलं पण भगवंतांनी स्तन सोडला नाही. त्या स्तनातनं दूध येऊ लागलं. भगवंतांनी पूर्ण दूध प्यायलं. दूध संपलं. भगवंतांनी स्तन सोडला नाही. त्या स्तनातनं रुधिरनाम रक्त प्यायला सुरुवात केली. रक्तही संपलं. स्तन तरीही सोडला नाही. त्या स्तनातनं पंचप्राण प्यायला सुरुवात केले.
आणि जसे पंचप्राण भगवंत पिऊ लागलेत, ती पूतना म्हणू लागली, सा मुंच मुंचालमिती प्रभाषिणी, मुंच मुंच सोड सोड. भगवंत म्हणतात, मी एकतर कोणाला धरत नाही, धरणं हा माझा स्वभाव नाही, मी धरायला कोणाकडे जात नाही. पण कोणी काही कारणास्तव माझ्या वाटी गेलं आणि मी त्याला धरलं, तर त्याने किती सोड सोड म्हटलं तरी मी त्याला सोडत नाही. म्हणून पूतनेचे पंचप्राण प्यायलेत. पूतनेचा देह निश्चेष्ट झाला, शरीरातले प्राण निघून गेले. पूतनेचा देह धाडकन खाली कोसळला. पण पूतनेचा देह मरताना राक्षसीचा झाला. म्हणून त्रिगव्युती अंतरद्रुमान, एक कोसभर लांब देह पडला. एक कोस लांबीची वस्तू जमिनीवर पडल्यावर धप्प आवाज झाला आणि नंदराजाच्या घरातला आनंदोत्सव थांबला. काय पडलं काय पडलं म्हणून सगळे आवाजाच्या रोखीने आले. यशोदाही उठली, पाळण्याजवळ गेली. पाळण्यात बालक नाही म्हटल्यावरती तिच्या सर्व शरीराला घाम फुटला. आवाजाच्या रोखीने ती गेली. पाहती तर काय, राक्षसी मृत झालेली, तिच्या छातीवर कृष्ण होता. यशोदा पुढे गेली आणि त्या पूतनेच्या छातीवरच्या भगवंतांना उचललं. ती का घाबरली परीक्षिता? नीट ऐका, शास्त्र सांगतं भूत प्रेत पिशाच आणि राक्षस हे एका कॅटेगरीतले आहेत. असेत यांचा स्पर्श आणि दर्शन दोनही अशुभ असतं. भगवंत तर राक्षसीच्या छातीवर होता, मग त्या राक्षसीने याच्यावर करणी तर केली नसेल ना. म्हणून यशोदा घाबरली. सरळ कुठे गेली? गायीच्या गोठ्यात. आणि गायीच्या गोठ्यातल्या गायी सकाळी चरायला गेल्या होत्या. गोठ्यात काहीही नव्हतं, पण एक बादलीभर गोमूत्र ठेवलेलं होतं. यशोदेने बाळाला मांडीवर घेतलं. गोमूत्राची वाटी बाटली शेजारी घेतली. ती बादली उचलली आणि भगवंतांच्या अंगावरती ओतली. एक बादलीवर काय ओतलं? काही बाधा असेल तर निघून जावी म्हणून. आता खरं सांगा, मी इथे बसलोय, पाठीमागून कोणी आलं आणि माझ्या अंगावर गोमूत्र कशाला, पाणी जरी ओतलं न सांगता, तरी माझी पहिली स्वाभाविक प्रक्रिया काय असेल, प्रतिक्रिया काय असेल? असं करेल ना मी. अचानक टाकलं. भगवंतांनी असं केलं. यशोदा म्हणती, पहा केवढी मोठी करणी केली आहे. 6 दिवसात माझं बालक कधीच एवढं दचकलं नाही. गोमूत्र टाकल्याबरोबर दचकलं म्हणजे करणी मोठी आहे. म्हणून गोमूत्र टाकून करणी गेली नाही अशी समजूत तिने करून घेतली. गोमूत्रेण स्नापयित्वा पुन्हा गोरजसार्भकम, गायीच्या पायाखालची माती लावू लागली. भगवंत टुकूर टुकूर बघतायत, हे काय माझ्या अंगाला हा कोणचा नवीन साबण काढलाय. तो टकमक टकमक पाहतोय. यशोदेला वाटतंय करणी फारच झालेली दिसते. माझ्या बालकाने एवढी नजर आजपर्यंत कधी भिरभिरली नाही. नजर मगा दचकला, आता नजर भिरभिरली म्हणजे राक्षसीने पुन्हा काहीतरी करणी केली. म्हणून तिने दुसरी गोमूत्राची बादली उचलली. भगवंत म्हणतात, अच्छा, माझी आई बहुतेक घाबरलेली दिसतीये. तिला वाटतं मी माझ्यावर करणी केली आहे. आता आईला समजून कसं सांगावं, कारण लहान मुलाला बोलता येत. भगवंतांनी युक्ती केली. जृंभमाणम ददाती, एक जांभाई दिली. काय दिली? ज्यांना लहान बाळ आहे, म्हणजे होऊनच गेले तुम्हाला, त्यांना माहिती आहे बाळाने जांभाई दिली. याचा अर्थ बाळाला काय आली? आपण दिली तरी आपल्याला काय आली? आणि बाळाने दिली तरी त्याला काय आली? मग अडचण कुठे आहे? बाळाला झोपायचं, मग तो झोपत का नाही, तर त्याला आईच्या अंगावर दूध प्यायचं. यशोदेला हे जाणवलं, म्हणून भगवंतांना पदरा आड घेतलं. परीक्षिता, भगवंत 6 दिवसापासून यशोदेचं दूध पित होते.
त्या भगवंतांनी आज 3 पट दूध प्यायलं. रोज पितात त्याच्यापेक्षा किती? यशोदेचं समाधान झालं. कारण का? लहान बाळावरती करणी झाली असती तर त्याने दूध प्यायलं नसतं, तो झोपला नसता. आज भगवंतांनी रोजच्यापेक्षा जास्त दूध प्यायलं. आईला समाधान वाटावं म्हणून भगवंत घोरण्याचं नाटक करू लागले. पदराआडेत घोरतायत, करतायत, मधूनच डोळे उघडून पाहतायत. आईला समाधान झालेलं बघितलं. भगवंत म्हणतात बस आता आई गोमूत्राचं स्नान घालणार नाही. पण तिकडे काय घडलं? सगळ्या गोपी त्या पूतनेच्या देहाजवळ गोळा झाल्या. शुकमुनी सांगतात स्त्रिया चर्चा करू लागल्या. तर स्त्रियांची चर्चा म्हणजे काय? फक्त प्रश्न, उत्तर कोणाकडेही. खरे ना ताई? त्या गोपींनी चर्चा करू गेली. म्हणे का ग विशाखा, ही गोकुळात राक्षसी आली कुठून? अनुराधा गोपीने उत्तर दिलं, अगं म्हणे आली कुठून दे सोडून, मेली कशी काय? तिसरी म्हणते मेली तर मेली, ही पाठीवर पडली कशी? पडायला कुठे पाहिजे होती? तोंडावर. चौथी म्हणतीये पाठीवर पडली तर पडली, हिच्या छातीवरती यशोदानंदन कसा? उत्तर कोणीच देत नाही. फक्त काय विचारतात? इतक्यात नंदराजा आला. त्याने ते सर्व प्रकार पाहिला. गोपाळांना हाक मारली, घरी पाठवलं, कुऱ्हाडी घेऊन यायला सांगितलं. गोप घरी गेलेत, कुऱ्हाडी आणल्यात. पूतनेच्या वजनाच्या भाराने अनेक वृक्ष उन्मळून खाली पडले होते. ते वृक्ष कापले, त्याचे लाकडं तयार केले, पूतनेच्या देहावर ते टाकले. दैहमानस्य देहस्य. आणि काय दिला पूतनेच्या देहाला? अग्नी दिला. थोड्याच वेळात त्या बाल्य अवस्थेतल्या ज्वाळा धड 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 पेटू लागल्या. आणि आश्चर्य घडलं. दैहमानस्य देहस्य धूमश्चा गुणसौरभः. जणू पूतनेचा देह चंदनाच्या लाकडात जाळलाय असा सुगंध येऊ लागला. परीक्षिताने विचारलं, पूतनेच्या देहात सुगंध काय येऊ लागला? शुकमुनी सांगतात, भगवंतांनी विष प्यायलं होतं, हे भगवंत विसरले. 1 नंबरला विष प्यायलं, विसरले. 3 नंबरचं रक्त प्यायलं, भगवंत विसरले. 4 नंबरचे प्राण प्यायले, भगवंत विसरले. त्यांनी 2 नंबरचं दूध लक्षात ठेवलं. म्हणे हिने एका क्षणापुरतं का होईना मला दूध पाजलं, त्या क्षणी ती माझी आई झाली. मग एका क्षणाची का आई असेना, मी तिला नरकात कशी जाऊ दे? म्हणून भगवंतांनी 1 वेळा दूध पाजणाऱ्या पूतनेला धात्री नावाने संबोधलं. काय संबोधलं? मोठ्याने सांगा. धात्री. धात्री म्हणजे कोण? काही बालक जन्माला येतात, दुर्दैवाने त्यांच्या आईला दूध नसतं, मग तिला दुसऱ्याच्या स्त्रीचं दूध पाजावं लागतं. खरं सांगा, जी स्त्री दुसऱ्याच स्त्रीच्या मुलाला दूध पाजायला तयार होते ती मोठ्या मनाची की नाही? तिने स्वतःच्या बाळाचं अर्ध दूध दिलंय, आहे ना? मग अशी जर आई असेल, आपल्या बाळाचं दूध दुसऱ्या बाळाला पाजणारी, तर जिने आपल्याला दूध पाजलं ती आपली आई, जन्मदाती आई नाही. तिला म्हणायचं धात्री माता. काय म्हणायचं? आणि वेळ प्रसंगाने ती दूध पाजणारी आई आणि जन्मदाती आई समोर एका वेळेस आली तर पहिला नमस्कार धात्रीला करायला सांगितलं. कोणाला करायला सांगितलं? जन्मदात्या आईला. नंतर 2च उदाहरणं देतो. संभाजी राजांची आई सईबाई, तिला दूध नव्हतं म्हणून गोडाबाई, काय नाव, त्या बाईने त्यांना दूध पाजलं. म्हणून संभाजीराजांनी आयुष्यभर तिला आईचा काय दिला. आणि दुसरा दिल्लीचा अकबर, त्याच्या आईला दूध नव्हतं म्हणून महामंगा नावाची दासी होती, तिला पुढे वजीर केलं, ती धात्री नावाची.
भगवंतांनी पूतनेला काय नावाने संबोधलं? धात्री माता की, गोपाल कृष्ण भगवान. सगळ्यांना 2 मिनिटाची सुट्टी, 2च मिनटं. हातपाय धुवू शकतात, पाणी पिऊ शकतात, पाय मोकळे करू शकतात. आपली कालेची तयारी ना. 1-1.25 तास आहे अजून. मी सांगतो अगदी